नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग चालू करू. पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे पात्र असणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? हा प्रश्न मित्रांनो SRPF गट क्रमांक 8 मुंबई पोलीस शिपाई भरती 2024ला विचारला होता. ऑप्शन आहेत नाईल नदी, ॲमेझॉन, यांगस्ते आणि ब्रह्मपुत्रा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ॲमेझॉन. जगातील सर्वात मोठे पात्र असणारी नदी ॲमेझॉन नदी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात लहान खंड कोणता आहे? हा प्रश्न अमरावती शहर पोलीस आयुक्त पोलीस शिपाई भरती 2024साठी विचारण्यात आला होता. ऑप्शन होते ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, अमेरिका. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया सर्वात लहान खंड आहे. ऑप्शन क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे? हा प्रश्न मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024साठी विचारण्यात आला होता. ऑप्शन दिलते आर्क्टिक महासागर, दक्षिण महासागर, अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागर. खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आर्क्टिक महासागर सर्वात लहान महासागर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? हा प्रश्न मित्रांनो SRPF गट क्रमांक 5 दौंड, SRPF गट क्रमांक 19 कुसळगाव पोलीस भरती 2024ला प्रश्न विचारला होता. यासाठी ऑप्शन होते मित्रांनो सियाल, सायमा, निफे आणि शिलावरण. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 निफे. पृथ्वीचा केंद्रभाग निफे या नावाने ओळखला जातो. पुढचा प्रश्न, सूर्याच्या मदतीने करता येते असे कालगणनेचे एकक कोणते? सूर्याच्या मदतीने करता येणारे कालगणनेचे एकक खालीलपैकी कोणते? हा प्रश्न SRPF गट क्रमांक 5 दौंड, SRPF गट क्रमांक 19 कुसळगाव पोलीस भरती 2024ला विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 चंद्रमास. सूर्याच्या मदतीने करता येणारे कालगणनेचे एकक चंद्रमास आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी डॅश डॅश हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे? हा प्रश्न नांदेड पोलीस शिपाई भरती 2024ला विचारला होता. ऑप्शन आहेत इन्सेंट, चंद्र, GSAT आणि PSLV. मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. डॅश डॅश हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे खालीलपैकी? इन्सेट, चंद्र, GSAT, PSLV हे 4 ऑप्शन आहेत. मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.